आजचा जो व्लॉग आहे ना पूर्ण कॅमेरा नाही, याचा कॅमेरा सम्राटचा. आणि हा जो आता जी क्लिप चालू आहे याच्या आयफोननं चालू आहे. आणि हा याचा आयफोन, म्हणजे आज आता काय विषयच नाही व्लॉग काढायला. तर गाईज फायनली आपण त्या लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. आणि ते तुम्ही लोकेशन बघू शकता, इतकं खतरनाक लोकेशन आहे ना. ते समोर सोडले आणि बघा डेट झालेला आहे. इट्स मॅजिक. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आताच ब्लॉग करतोय मी. आलो मी आता फायनल पुसदला, सध्या पुसदमध्ये आहे मी आणि ब्लॉग करतोय. सो आता माझे मित्र येणार आहेत काही 2-3, त्यांच्यासोबत बाहेर चाललो. म्हणजे पुसदमधली कशी प्लेस आहे, खूप भारी आहे. दाखवतो मी तुम्हाला ती प्लेस कशी आहे. आणि बघू झालं तर आजचं ब्लॉग नाही का आयफोननी काढेल मी, कारण की मित्राचा आयफोन आहे तर त्याच्या आयफोननीच ब्लॉग घेईल. सो आता भेटू मग तिथे गेल्याच्यानंतरच. तर आता ब्लॉगला सुरुवात करू. तर आता आलो मी खाली येऊन थांबलो मी. म्हणून मला आधीच येऊन थांबाव खाली. ते येतील आता 5-10 मिनटात येईल त्याचा कॉल आल्याच्यानंतर मग जाऊ आपण बाहेर कुठेतरी नवीन प्लेसवर, जे पुसदमध्येच आहे. म्हणजे पुसदच्या पुसदमध्ये असल्यासारखी आहे ती. समजा जास्त दूर नाही पुसदपासून. नंबर 1 प्लेस आहे ती तुम्हाला दाखवून देऊ आज. हिडन प्लेस पुसदमधली, समजा असा हिडन प्लेस पुसदमधली जी तुम्हाला आपण दाखवणार आहोत. त्यांच्यासोबत जाणार आहोत. आणि खूप भारी प्लेस आहे ती. काही जणांना तर माहीत पण असेल ती प्लेस. काही जणांना कशाला, खूप जास्त जणांना ती प्लेस माहीत आहे. ज्यांना नाही माहीत आहे त्यांनी हा व्हिडिओ बघा आणि प्लेस बघा कशी आहे. आता ते आल्याच्यानंतर हे करू. हे बघा आता हे आलेले आहे. चला बसा गाडीवर, चलो समोर. भाऊनं तर कॅमेरा आणला व ब्लॉग काढायला, विषयच नाही आता आज. अरे बुमरँग टाकू दिले मस्त पाचपैकी. पुरी पट्टी नाही. पण तुझ्याकडे आयफोन आहे ना? हो बाबा तुमच्या सगळ्याचं. हे निघते ना, हे निघते पण ते कॅमेरा बसते का त्याला? मग मी तुला त्याच्यासाठी तेच विचारू लागलो फोनवर तुला की त्याला ते आहे का ऑप्शन, म्हणून मी स्टँड घेतला. टेन्शन नाही. तुम्ही काय बाबा मोठे माणसं, आयफोनवाले 2 जण आहे. आम्ही गरीब माणसं आहे. पाय अँड्रॉइडनं ब्लॉग काढायला, अँड्रॉइडनं विचार कर. आता तर लई आहे, टेन्शन नाही. आता 2 जण आहे. घरातला ओळखतो रे मी. बघा आता आजचा जो व्लॉग आहे ना पूर्ण कॅमेरा नाही, याचा कॅमेरा सम्राटचा. आणि हा जो आता जी क्लिप चालू आहे याच्या आयफोननं चालू आहे. आणि हा याचा आयफोन, म्हणजे आज आता काय विषयच नाही ब्लॉग काढायला, टेन्शनच नाही त्याच्यामुळं. भारी तो त्याचा ब्लॉग घेतोय असं मला वाटते. आणि या कॅमेरानं आता मी ब्लॉग घेणार आहे याच्या पुढची. तर आता भेटू मग आता गेल्याच्यानंतर. अबे हे बच्चू दे ना, अबे काय माणूस आहे राजा तू. चला आता जण निघालो गाडीवरती. आता 1 नंबर राहिलेला आहे. स्वतः त्याला घ्यायला चाललो. कुठे थांबणार आहे ते? रेस्ट हाऊसला. रेस्ट हाऊसला चाललो. त्याला गेल्यानंतर काय बस ब्लॉग माहोल होणार आहे आजचा. तर नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. असा जर सपोर्ट राहिला तुमचा ते काय पण घेऊन टाकू आपण गाडीला. ब्लॉग विकू पण विकू पण आयफोन घेतो. अल्ट्राइड मध्ये टाकलं ना, अल्ट्राइड मध्ये टाकलं ना व्हिडिओ काढताना. म्हणजे मध्ये आपले मित्रमंडळी. हाय, चला लवकर चला. खंडाले के घाट पे आपण घेतलेला आहे. तो ऑन दी वे. भेटूया पुढे जाऊन लवकरात लवकर. आता याचा ब्लॉग चालू आहे. याचा ब्लॉग झाल्यानंतर मी कॅमेरा थोडा लाजत आहे. त्याने त्याच्या तोंडावर फेसवर बांधलेला दाखवतो तुम्हाला. भाऊ अरे हे पोरगी आज का ब्लॉग आता निघालो आम्ही. चाललो म्हणला ना चौसाळा सॉरी काय म्हणते आपलं. आता हा जी क्लिप आहे ना कॅमेरानं काढत आहे मी. मसला हो गया. मसला झालेला आहे थोडासा. काही मसला नाही झालेला आहे रे. मसला सॉल्व व्हायला आपला.
टेन्शन घेऊ नका, क्लिप माझी होय रे भाई. क्लिप भाऊची क्लिप आम्ही नाही मी टाकत तुझ टाकलो क्लिप चोरू नका एकसारख्या. आणि जे लोक पुसद मधले नाही आहे, जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात, ते लक्षात ठेवा, आपल्या पुसद मध्ये एक जागा आहे खंडाळ्याचा घाट, जे जसं असली खंडाळ्याचा घाट आहे ना तिथला मुंबईचा, बस तसा सेम घाट आहे. जे तुम्हाला आता दिसायला समोर गेल्याच्या नंतर इतका भारी पूर्ण आमची पुसद सिटी दिसते. तर मित्रांनो, मला नाही का त्या गाडीवरून ब्लॉक करायला अडचण होत होती, कारण की तो पण क्लिप घेत होता आणि मी पण क्लिप, एका गाडीवर 2-2 क्लिप घेणार झालो होतो. आता मी गाडी चेक केली, एका गाडीवर बसलोय आणि ते बघा, ते तिघे जण तिकडे आहे. तू चालू देणार आहे तुझी क्लिप आता? तेव्हा पचपच करू लागला मधात शंभोळ्या. मला या गाडीवर बसला, एखाद्या जागेवर पुढं स्पॉट कोण एखादा चांगला मस्त पाहिजे, आणि खूप भारी खतरनाक व्ह्यू आहे. फुल पुसट सिटी दिसते त्याच्या साईडला. याचा ब्लॉग चालू आहे आता कॅमेरामध्ये. आता आपण जाणार त्याच्यात चांगलं घाट समोर आहे. आम्ही समोर पाण्याची जागा होती, पण तिथेच लक्षात जायचं ना, जागा भारी आहे. पूर्ण डोंगर आहे या साईडला, खूप भारी व्ह्यू आहे. तर मित्रांनो बघा, आता आम्ही एका लोकेशनवर थांबलेला आहोत. म्हणजे तिथं बघा ते बोर्ड आहे, तो ॲरो, त्या ॲरोला तिथं लिहून आहे जनुना, राईट साईडला जनुना असं लिहिलेलं आहे. आणि हे बघा, हे वाला बघून घ्या, हे असं एक दिलेलं आहे. इथून नाही का राईट साईडला टर्न घेतलं जनुना रोडला, तर एकदम नाही का ते लोकेशन तुम्हाला दिसून जाईल. इथून सरळ 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 जायचं. आम्ही ते आता तुम्हाला लोकेशन सांगायसाठीच थांबलो होतो इथे. हे बघा, यांचे पण काहीतरी क्लिपात चालू आहे ब्लॉगच्या काढणं कॅमेऱ्यानं. आज बस माहोल करायचा. आज खूप दिवसानंतर, कशाला किती वर्ष झाले रे, कॉलेजला होतो आपण, 1 वर्ष झाला आहे ना, 1-1.5 वर्षाच्या नंतर असं मित्रांसोबत माहोल करायला फिरायला बाहेर आलेला. आता फुल माहोल करून घेणार, एन्जॉय करून घेणार, आणि ब्लॉग पण खूप भारी होणार आहे. शक्यतो रे ब्लॉग खूप मोठा होईल. सो बघा, खूप मोठा म्हणजे 15 मिनिटाचा जवळपास होईल. 15 मिनिटाच्या आसपास करेल मी ब्लॉग. तर आता नक्की बघा ब्लॉग कसा आहे, आणि भारी आहे. ते लोकेशन पण दाखवतो तुम्हाला समोर जाऊन. हे बघा, बस खतरनाक लोकेशन आहे, जाऊ आता समोर तिथे. तर मित्रांनो, आम्ही तिथून निघालो त्या लोकेशनवर, तुम्हाला आता सांगितलं ना, तिथून आतमध्ये यायचं. तिथून बघा असं खाली जायचं आहे, खाली 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 डोंगरामध्ये, एकदम भारी लोकेशन आहे. असं खाली खाली डोंगरामध्ये आले तुम्ही, तुम्हाला दिसून जाईल. जास्त दूर नाही, एकदम जवळच आहे, भारी लोकेशन आहे. मी पुसदमध्ये राहून सुद्धा, म्हणजे बाकीचे तरी माझ्यासोबतचे सगळे इथं आलेले आहेत. मी फर्स्ट टाइम आलो या लोकेशनला, पुसदमध्ये राहून सुद्धा आत्तापर्यंत आलेलो आहे या लोकेशनवरती. फर्स्ट टाइम आलो, मी पण फर्स्ट टाइमच बघणार आहे लोकेशन कसं आहे तर मला आपण दाखवून देतो. जे तुम्ही एक्सपिरियन्स करसाल व्हिडिओमध्ये, तेच मी पण एक्सपिरियन्स करणार आहे फर्स्ट टाइम. फक्त रोड थोडेसे खतरनाक आहे. ते जनुन्याला जाते ना, रोड तरी तर गाईज फायनली आपण त्या लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. आणि ते तुम्ही लोकेशन बघू शकता, इतकं खतरनाक लोकेशन आहे ना की बस विषयच खतम आहे. आणि तो सम्राट वरतीच थांबलेला ब्लॉग घेत, तो बघा तिकडून तिथे येत आहे, ते ब्लॉग घेत येत आहे तो. आम्ही आलो समोर. खतरनाक लोकेशन आहे, खूप भारी. मी पण फर्स्ट टाइम अनुभव करतोय, एक्सपिरियन्स पहिल्यांदा घेतोय या लोकेशनचा. आणि बघा, हे पळत 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 हा व्हायचा ब्लॉग. दादा खतरनाक बघा लोकेशन, एकदा चांगला ना बघून घ्या लोकेशन. तुम्हाला रस्ता तर सांगितला मी कुठून यायचं. आता कुठे येतो रे बापू, चाललं आता इथून आम्ही गाडी खाली घेऊन चाललोय. तर आता खाली आलोय मी लोकेशनच्या तिथं, जवळ 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 जवळ. आता काहीतरी फोटो वगैरे रील्स वगैरे काढू. तू घेणार आहे ब्लॉग पटकन, केव्हाचा टाइमपास करायला, ते पटकन ब्लॉग. आपण आलेलो त्या स्पॉटवर, ठीक आहे. आता आम्ही झालो 2-2 ब्लॉगर एका टाइमला, त्याच्यामुळे आता
अरे अरे इम्पॉर्टंट काम चालू होतं का? बरं बरं चालतं. मी तिकडे जातो त्या साईडला, टेन्शन घेऊ नको. आता आम्ही नाही का 2-2 ब्लॉगर झालो. जर या कोणत्याच ब्लॉग काढत असलो ना, त्याला त्या कोणत्याच ब्लॉग काढावं लागते. आता आवाज दोघांचे कसे मिक्स होऊन जातात ब्लॉगमध्ये, त्याच्यामुळे काय यार मस्त. पण हे आले ना बरं झालं सगळेजण मला बोलवायला, कारण की ब्लॉग काढायला मस्त विषय पण भेटला. खूप चांगला ब्लॉग येत नव्हता, चांगला ब्लॉग आला आहे फायनली. तर आता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघू लवकर जर ब्लॉग जर चांगले होत राहिले, तुम्ही जर सपोर्ट केलं तर आयफोन घ्यायचा विचार चालू आहे. फक्त तुम्ही सपोर्ट करा, बाकी काही नाही. ते बघा ते त्या साईडला आहेत. मी ब्लॉग काढत इकडे आलो आहे. आणि हा ब्लॉग नाही का आता सम्राटच्या आयफोनमध्ये चालू आहे, कारण की पवनचं आयफोनचं स्टोरेज झालं आहे फुल. सो आता याच्यामध्ये चालू आहे. टेन्शन नाही, 2 आयफोन होते त्याच्यामुळे, नाही तर प्रॉब्लेम गेला असता. आणि आता हे बघा याचा हे कॅमेरामध्ये ब्लॉग चालू आहे. चालू दे. ब्लॉग चालू आहे. कॅमेरा डिस्चार्ज होत आलेला आहे. हा दिव्यांग भाईचा ब्लॉग. दिव्यांग भाईला फुल सपोर्ट झाला पाहिजे. सबस्क्राईब आले पाहिजे. चॅनलचं नाव सांग रे. चॅनलचं नाव. चॅनलचं भाऊ देवांग भाऊ म्हणणार. चॅनलचं नाव सांग म्हणलं तुला. सांग ना बा, तू सांग ना, तुझं प्रमोशन करणं. आमच्या चॅनलचं नाव आहे DM ब्लॉगिंग कट्टा. DM ब्लॉगिंग कट्टाला सबस्क्राईब करा लवकरात लवकर जाऊन. तुझ्या चॅनलचं नाव काय रे? आपलं टाकू ना, सांगून दे नंतर. अजून त्याने चॅनल ओपन केलेलं नाही. चॅनल ओपन झालेला आहे, पण चॅनलवर सबस्क्रायबर आहे 400. चॅनल काहीच अपलोड करत नाही. हा असा आहे त्याचा प्रॉब्लेम. तर आता तो पण ब्लॉग अपलोड करायचा विचार करत आहे. म्हणजे हा ब्लॉग आताच नाही ना त्याच्या चॅनलवर, आधी त्याचा दुसरा यवतमाळचा ब्लॉग येईल, त्याच्यानंतर मग यवतमाळचा ब्लॉग येईल आणि त्याच्यानंतर तो हा ब्लॉग अपलोड करेल. एक ब्लॉग येणार आहे, खेकडे पकडायला गेला. हा तर त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्याच्या चॅनलची आयडी मी सांगेल तुम्हाला नंतर. नक्की बघा, आवडीन थोडा फनी आहे, खूप खतरनाक लोकेशन आहे. हेडफोन नक्की यूज करा. तसे तरी मी तर बघा आता अजून एक बंपर प्राईज. हा तर मी क्लिप काढली होती, पण त्याचा प्रॉब्लेम असा झाला की ती क्लिप जी आहे ना गलतीनं स्लो मोशनमध्ये झाली सगळी क्लिप. सो आता ती क्लिप डिलीट करावी लागली. स्लो मोशन मध्ये ब्लॉग घेतो तुम्ही, एवढा पागल. त्याची पूर्ण क्लिप वाया गेली. हा पूर्ण क्लिप वाया गेली माझी. परत क्लिप कॅमेरा चालू आहे त्याची नवीन क्लिप. आता सांग या क्लिप मध्ये गिव्ह अवेचं काय होतं ते. तर ह्या क्लिप मध्ये ज्याचा बर्थडे माझ्या बर्थडेशी मॅच करेल त्याच्यासाठी बंपर गिफ्ट म्हणजे ते लाकडा, एवढा मोठा लाकडाचा ठोकळा पवन अण्णाकडून मोठं गिफ्ट आहे. आणि जजेस इथं बसलेले आहेत. तर आता लवकरात लवकर पटापट सम्राट गोटेच्या आयडीवर जाऊन मेसेज करा की कोणाची बर्थ डेट सम्राटच्या बर्थ डेट सोबत मॅच होते. बर्थ डेट काय रे? 1 डिसेंबर. 1 डिसेंबरला ज्याचा बर्थडे आहे त्यानं पटापट कमाल आहे. इकडे या, इकडे झाड कशाचं आहे? कमेंट मध्ये सांगा कसं झाड आहे. हे पान बघा, याचे आपण हे तोडू. त्याचा पण ब्लॉग चालू हे असं आणि माझा पण ब्लॉग. तंबाखू आणि चोळायचं. हिरो आहे ना, आता पा थोडं फार पिवळं काय हे पा लाल. हो भाई, मॅजिक, इट्स मॅजिक. निसर्गाची कमाल आहे, बाकी काही नाही याच्यात. ना कुंकू टाकला असं तुम्हाला वाटत असेल. नाही डबल करून डबल रिपीट एकदा ते पान दाखव. कशाचं वगैरे हे बघा, हे बघा टेकाचा म्हणते ग्रीन कलरचा. हे बघा आता ग्रीन कलर चोळणार. त्याला आपण आणखीन बारीक करून देऊ, जे की आपल्या चोळ्या सोपं जाणार. बघा हे तुमच्या समोर चोळलं आणि बघा रेड झालेला आहे. इट्स मॅजिक. हसू नका रे. करता येते टेन्शन नाही. तर आता अरे फोटो काढ रे. आणि काय बघतो निसर्गाच्या जागेत जाऊन. किंवा युट्यूबच आपलं युट्यूबवर अवेलेबलच आहे. कुठली बिमारी होत्या तुम्हाला कळून जाईल काय आहे, त्याच्यावर उपयोग काय आहे, त्याच्यावर उपचार काय आहे नवीन ते आपल्याला कळून जाईल. निसर्गरम्य जागेची. सम्राट लेन्स मागे की त्याची मूव पूर्ण येते. काय लेन्स मागे गेलं. हा झूम नाही सगळं ते मागे होत नाही लेन्स. हा असंच ते बस. अबे गर्लफ्रेंडचे नाव किंवा काढू नका रे झाडावर. बायकोचा काय काढलं रे? हे बघा याच्या बायकोचं नाव यश वरून आहे.
टेन्शन नाही, जाऊ द्या. हो कॉलेजची स्पेस भरली. स्पेस भरली. अरे आज सगळ्याच्या स्पेस भरायलाच का रे. जाऊ दे. हे आता हे मोबाईल मागू नको, लय मारत नाही जर मोबाईल मागितलं तर. गरमी व्हायली बा खूप. बरं झालं वातावरण थंड आहे, आज ऊन वगैरे नाही. आता अजून खूप सारे प्रॉब्लेम झाले असते. हे अबे फोटो काढा रे. काढतो का फोटोचा? फोटो काढायचा, व्हिडिओ काढायचा, फोटो. बरं. तर मित्रांनो, आता आमचे काही जणांचे फोटो वगैरे काढणं झालेले आहे, काही जणांचे फोटो काढणं चालू आहे, काही जणांचे व्हिडिओ काढणं चालू आहे आणि ब्लॉगरचा ब्लॉग परत चालू होणार आहे. हा, भाईचा कमबॅक झालेला आहे. थोडा बॅटरी वगैरे नव्हती, थोडा स्टोरेज खाली करत होती, त्याच्यामुळे त्याचा ब्लॉग थांबलेला होता आणि मोबाईल गरम झाला होता म्हणून मी पण थांबलेलो होतो. सो आता दोघांचे पण ब्लॉग परत चालू झाले. त्याला ब्लॉगमध्ये पाहून मी तुम्हाला पहिले सांगितलं, दोघाला क्लिप काढायला खूप प्रॉब्लेम येणार आहे, खूप प्रॉब्लेम येणार आहे. सो आता आम्ही दोघं पण अलग अलग व्हिडिओ काढतोय. ते त्या साईडला आहे, मी या साईडला, तिकडे साईड खूप साऱ्या गाई पण आलेल्या. लोकेशन मस्त आहे. अबे बेड क्या पळायला इथून. फक्त पाणी नाही का पोहण्यासारखं नाही, नाही तर नाही का पोहलो पण असतो. पण लोकेशन खतरनाक आहे. ऊन पडलेलं आहे थोडंसं, आता थोडंसं ऊन पडलेलं आहे, गरमी होती खूप जास्त. बघा आता हे तिघं नाही का, हे बघा हे तिघं नाही का मध्ये आहेत. तो त्या कोणत्याला आणि मी ह्या कोणत्याला, म्हणजे आम्ही दोन कोणत्याला दोघं जण ब्लॉक काढत आहोत आणि ते तिघे जण मध्ये उभे आहेत. आज खूप दम यायला वा ब्लॉक काढायला. फोन. तर आता थोड्या वेळ थांबू आम्ही इथं, नंतर जाऊ परत घरी. तुम्हाला एकदा जाताना खंडाळ्याचा घाट पण दाखवून देतो, थांबून थोडंसं खंडाळ्याच्या घाटावर थांबू आणि घाट दाखवून देतो कसं आहे आमच्या इथला खंडाळा घाट. जे पुसदच्या बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी बरं, जे पुसदमधले आहेत त्यांना सगळ्यांना माहीतच आहे खंडाळा घाट कसं आहे. जे पुसदच्या बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी या व्हिडिओमध्ये दाखवून देतो खंडाळा घाट कसं आहे. हे लोकेशन पण भारी होतं. चला जाऊ. तर मित्रांनो, हा कॅमेरा आणि याची चार्जिंग संपलेली आहे. स्वतः सम्राटचा ब्लॉग पण एंड झालेला आहे या ठिकाणी. सम्राटने ब्लॉगसुद्धा आयफोननी एंड केला आणि मी तर जास्त काढलेच नाही, सम्राटनं कॅमेरानं काढले. मी 1-2 क्लिपा काढलेल्या आहेत कॅमेऱ्यानी, पण त्याची बॅटरी आता डेट झालेली आहे. स्वतः कॅमेरा बंद हे बघा. चालू तर झाला आहे, पण काय माहिती आता किती वेळ राहणार. जास्त वेळ नाही राहणार, संपली याची चार्जिंग आणि झालं आता आमची पण चार्जिंग संपलेली आहे. म्हणजे चार्जिंग नाही संपलेली आहे. जातो आम्ही वापस आपल्याच प्लेसवर. जाताना खंडाळ्याच्या घाटात एकदा थांबू आणि तिथून डायरेक्ट जाऊ घरी. स्वतः भेटू तिथे गेल्या. तर मित्रांनो, आम्ही आता तिथून निघालोय आणि आता लोकेशन झालं पाहण्यात आम्ही चाललोय वापस. 15 किलोमीटर आहे. आता आम्ही वापस घरी चाललोय. आम्ही आता याच्यामध्ये घाटामध्ये तुम्ही घाट बघू शकता. हे बघा घाट, आम्ही घाटामध्ये